नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, जनजीच्या आंदोलनानंतर ज्या पोटनिवडणुका लागलेल्या आहेत, गुजरात मध्ये एक पोटनिवडणूक लागलेली आहे, बिहारमध्ये एक पोटनिवडणूक आहे विधानसभेची, त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये एक पोटनिवडणूक आहे. आणि या तिन्ही ठिकाणी 3 पैकी 2 ठिकाणी भाजपचा पराभव अटळ आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला सडेतोड असं प्रत्युत्तर मिळालेलं आहे. गुजरातची सुद्धा जागा थोड्या मताने भाजपा जिंकल. जी जागा 1,00,000 मताच्या वरनं भाजपनं जिंकली होती, ती जागा थोड्या 7-8 हजार मताच्या फरकाने जिंकल. मात्र बिहारमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये मात्र मध्य प्रदेशची काँग्रेस जिंकल आणि बिहारची ही जागा खरी तर अटीतटीची लढाई आहे. प्रशांत किशोर इथं उमेदवार आहेत, रेखा गुप्ता आहे, तर भाजपचा सोबत उमेदवार इथं तगडा आहे. तर नेमकं ही जागा कोणी जिंकली, कोणाला किती मतदान पडलेलं आहे, भाजपची आता अधोगती सुरू झाली का, या सगळ्या विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं. तसंच आपण जर चॅनलवरती नवीन असाल आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की खरंच बाबा आता भारतीय जनता पक्षाबाबत लोकांचं जे जनमत आहे हे कुठंतरी बदलत चाललेलं आहे. लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की भाजप हे किती भयावक आहे आणि भाजपमुळं नेमकं काय होतंय हे सगळं आता या गोष्टींवरून दिसतंय. त्याच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये 2014 पासून कधी नव्हे असं भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आवाज उठलेला आहे, आंदोलनं सुरू झालेली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आजवर कुणीही आंदोलनं केली नव्हती. मात्र आता दस्तूर खुद्द देशातले सगळे तरुणाई भाजपच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेले. तर ती तरुणाई का रस्त्यावरती उतरलेली आहे, तर तरुणांना असं वाटायला लागलेलं आहे आता की भाजप हे फक्त जात आणि धर्माचं राजकारण करतंय, जातीवादावरती लोकांना भांडवतंय, जातीवादावरती लोकांना फक्त भांडणं तणं राडे रोडे करतंय आणि विकास मात्र शून्य आहे. मंदिराला कोटीच्या कोटी निधी देतंय, मात्र शाळेला निधी देत नाही भाजप. हे सुद्धा आता लपून राहिलेलं नाही. तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये म्हणजेच 2014 ते 2026 पर्यंत जो विकास झाला त्या विकासावरती जनता नाखुश आहे. 1995 साली अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार देशामध्ये सत्तेत आलं होतं आणि देशामध्ये सरकार सत्तेत आल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. अटल बिहारी वाजपेयी यांनी भ्रष्टाचाऱ्यांसोबत जाणार नाही, जर माझं सरकार पडलं तरी चालेल परंतु भ्रष्टाचाऱ्यांच्या सोबत मी कदापि जाणार नाही, अशी भूमिका अटल बिहारी वाजपेयी यांनी त्या काळामध्ये घेतलेली होती. आणि मात्र आता नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये सलग म्हणजे 15 वर्ष, म्हणजे तिसरी टर्म नरेंद्र मोदींना मिळालेली आहे. त्यातली 12-12.5 वर्ष पूर्ण झाली आणि अजून 2.5 वर्ष बाकी आहे. मात्र या 2.5 वर्ष बाकी असलेल्याच्या कार्यकाळामध्ये मात्र नरेंद्र मोदींना जशी छाप पाडायला पाहिजे होती देशभर, अशी छाप पाडता आलेली नाही. जसं सांगितलं होतं की गुजरातचा विकास हे एक मॉडेल आहे, हा एक ट्रेलर आहे आणि देशाचा विकास अजून बाकी आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर मात्र देशाचा विकास हा केला जाईल असं जे सांगण्यात येत होतं हे साफ सगळं खोटं ठरलेलं आहे असं तरुणाईला वाटतंय. आणि या बघा, याच्या विरोधामध्ये म्हणजे देशामध्ये जे आजवर जे पेपर फुटीची जी प्रकरणं झाली, जे पेपर फुटलेले आहेत, त्या पेपर फुटीच्या नंतर पहिल्यांदाच पोटनिवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुका म्हणजे 3 विधानसभा पोटनिवडणुका आहेत. त्यापैकी एक आहे गुजरात मधली, दुसरी आहे मध्य प्रदेश मधली आणि तिसरी आहे बिहार मध्ये. या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. देशातल्या 22 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्यापैकी ह्या पोटनिवडणुका लागलेल्या आहेत. तर बिहारची पोटनिवडणूक म्हणजे बिहारचे जे बिहार विधानसभेला जे बांकीपुरा विधानसभा मतदारसंघ म्हटलं जातं त्याची आज मोजणी झालेली आहे. बिहारचे म्हणजे नितीन नवीन हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि राज्यसभेवरती ते निवडून गेल्यामुळे त्यांची त्या ठिकाणचं पोटनिवडणूक जाहीर झाली. तसंच मध्य प्रदेशमध्ये ती काँग्रेसची जागा होती, तिथं सुद्धा पुन्हा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि बिहारमध्ये एक निवडणूक जाहीर झालेली आहे. तर बघा,
बिहारमध्ये बांकीपुरा विधानसभा मतदारसंघ जो नवीन नितीन नवीन यांना राज्यसभेवरती पाठवल्यामुळं ती एक जागा रिक्त झालेली आहे. तर मध्य प्रदेशमध्ये दतिया ही जागा काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांना बँक घोटाळ्या प्रकरणी दोषी ठरवल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी ही निवडणूक लागलेली आहे. तसंच गुजरातमधलं मंजलपूर विधानसभा ही भाजपचे आमदार योगेश भाई नरदास पटेल यांचे जूनमध्ये निधन झालं आणि त्यामुळे ही निवडणूक लागली. तर या तिन्ही ठिकाणच्या ज्या निवडणुका आहे ह्या जे जंतर मंतरवरती जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं ते भलं मोठं असं आंदोलन झालं. त्या आंदोलनानं देश सगळा हादरून गेलेला आहे. देश पातळीवरती त्याचे मोठे असे पडघम आपल्याला पाहायला मिळाले. त्यावेळेस त्या आंदोलनानंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार सध्या सत्तेत आहे आणि हे सरकार सत्तेत असताना ह्या निवडणुका लागलेल्या आहेत. मतदान 30 जुलैला झालंय. त्याचा निकाल म्हणजे आज सुरू आहे, मोजणी सुरू आहे. तर बांकीपुरा आणि मांजलपूर या ठिकाणी दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहे या भारतीय जनता पक्षाकडे होत्या, तर दतिया या ठिकाणी काँग्रेसकडे होती, ही जागा होती. तर आता या ठिकाणी बघा असं झालेलं आहे की आता उमेदवारांची तुम्हाला नावं सांगतो. बांकीपुरा विधानसभा म्हणजे बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अभिषेक कुमार सिन्हा उर्फ अभिषेक बंटी ते भारतीय युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि नितीन नवीन यांच्या अतिशय जवळचे आहेत आणि त्यांना या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. तसंच राष्ट्रीय जनता दलाच्या गेल्या वेळेच्या ज्या उमेदवार होत्या रेखा कुमारी गुप्ता यांना RJDने पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. तसंच जनस्वराज्य पक्ष हा प्रशांत किशोर यांचा, ते स्वतः जनस्वराज्याचे संस्थापक आहेत आणि त्यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली आणि तिरंगी निवडणूक अशी जोरदार झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी तिरंगी निवडणूक आहे. आता इतर उमेदवार सुद्धा आहेत. राष्ट्रीय जनशक्ती पार्टी आहे म्हणजे RLJP, त्यांचे तन्वीर आलम पशुपतींच्या पक्षाचे उमेदवार आहेत. तर जनशक्ती जनता दल JDD म्हणजे वाणी मानवी हे तेज प्रताप यादव यांच्या पक्षाचे आहेत. तर त्यांचं नामांकनच रद्द झालेलं होतं. म्हणजे या ठिकाणी एकूण 25 उमेदवार आहेत आणि 25 उमेदवारांमध्ये जोरदार अशी फाईट सध्या सुरू आहे, म्हणजे तिरंगी निवडणूक आहे. तर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणचा 3ऱ्या नंबरवरती जाऊन ठेपलेला आहे. तर गुजरातचा जो मंजलपुरा विधानसभा निवडणूक आहे या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे BJPचे 8 वेळा आमदार राहिलेले योगेश भाई पटेल यांचे जूनमध्ये निधन झाले आणि त्यानंतर सतीश गोविंदभाई पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांचं वय 62, सहकार क्षेत्रातलं ते एक मोठं नाव असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडनं भिकाभाई रब्बारी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भिकाभाई रब्बारी हे गुजरात काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आणि माजी राज्यमंत्री आहेत. त्यांचं बघा त्यांनी 85 ते 90च्या दरम्यान मध्ये उद्योग, खान, ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. तर असे त्या ठिकाणी एकूण 15 उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा जोरदार अशी सध्या फाईट आपल्याला दिसते. तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. मध्य प्रदेशच्या बघा ही जागा पूर्वीच काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती हे होते आणि यांना बँक घोटाळ्या प्रकरणी दोषी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची जागा तिथे रिक्त झालेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा निवडणूक लागलेली आहे. तर या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी टफ फाईट या ठिकाणी आहे आणि आज त्याची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी अशी रंगतदार झालेली आहे. सर्वात जास्त लक्ष लागून राहिलेली जागा म्हणजे बिहारचं जे बांकीपुरा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सर्वाधिक लक्ष लागून राहिलेलं आहे. 13व्या राऊंड मध्ये बघा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. म्हणजे 3 विधानसभा निवडणुकीची निवडणूक आहे आणि 3 पैकी 2 मध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव आणि एका ठिकाणी विजय आहे. मात्र प्रशांत किशोर यांनी जी मजल मांडलेली आहे, यांनी जे हे गाठलेले आहे, आघाडी गाठलेली आहे प्रशांत किशोर यांच्या पक्षानं बिहारमध्ये, म्हणजे सर्वाधिक लढत ही बिहारची रंगतदार मानली जाते. तिथल्या मतदारसंघातल्या लोकांचं असं मत होतं की बाबा
आम्ही जर RJD म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या आघाडीचा जर उमेदवार निवडून दिला, म्हणजे रेखा गुप्ता यांना जर निवडून दिलं, तर रेखा गुप्ता या किंवा लालू प्रसाद यादव यांचा पक्ष सत्तेमध्ये जाणार नाही. आणि त्याहून दुसरी गोष्ट अशी की जर आम्ही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून दिला किंवा पाडला, तर भारतीय जनता पक्षाची सत्ता राज्यामधली जाणार नाही. मग आता सध्या लोकांसाठी काम करणारा माणूस म्हणजे प्रशांत किशोर, म्हणजे बघा 13वा राऊंड संपलेला आहे. अंकीपुरा विधानसभा मतदारसंघाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण की इथं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांचे बाप या ठिकाणी आमदार होते आणि ते सुद्धा 5 वेळा या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आणि पहिल्यांदाच इथं निवडणूक होती, म्हणजे नितीन नवीन यांच्या नंतरची त्यांच्या अतिशय जवळचा उमेदवार तिथं देण्यात आलेला आहे. मात्र तो उमेदवार आता 11व्या 12व्या राऊंड पर्यंत तो जवळपास 12,000 मतापेक्षा जास्त लीडनं मागे राहिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी प्रशांत किशोर यांचा विजय हा निश्चित झालेला आहे. आणि या विजयामुळं बघा आता प्रशांत किशोर जवळपास 20,000च्या मताने पुढे गेलेत असं आता सांगण्यात येतंय. म्हणजे प्रशांत किशोर यांचा विजय हा या ठिकाणी निश्चित मानला जातोय. त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचा विजय हा तिथं निश्चित मानला जातोय. आणि नितिन नवीन जी का ये चित्र रहा है। अभिषेक जी, आपको 2 मिनट के रोकना चाहूंगी। इस बीच एक बड़ी खबर आ रही। बिल्कुल, देखिए ये भी एक बहुत बड़ा फैक्टर था। एक कमजोर चेहरा, एक नया चेहरा कार्यकर्ता को उठाया, लेकिन प्रशांत किशोर के मुकाबले अगर आप उस चेहरे को देखेंगे तो चेहरा बेहद कमजोर था। नीरज कुमार 18 राऊंड झाले. 18 कब आया प्रशांत किशोर 12,000 पुढे, म्हणजे आता 21 राऊंड आहेत सगळे. इसको पहले टिकट मिला था, उनके खिलाफ भी कुछ बहुत ज्यादा विवाद आ गया था, इसीलिए कमजोर चेहरा तो था ही प्रशांत किशोर जैसे एक हाई प्रोफाइल नेता के सामने। और बीजेपी को कहीं ना कहीं ऐसा लगा होगा कि जो वो हमेशा से बात कहते थे कि किसी कुत्ते बिल्ली को भी हम अगर टिकट देंगे तो चुनाव जीत जाएंगे, तो शायद उनको ऐसा लगा होगा कि हम किसी भी कार्यकर्ता, आम कार्यकर्ता को देकर टिकट एक मैसेज भी देना चाहेंगे कि हमने एक आम कार्यकर्ता को आगे बढ़ाया है। लेकिन बीजेपी का मुझे ऐसा लग रहा है अभी तक का जो ट्रेंड चल रहा है कि वो दाव भी जो है वो कहीं ना कहीं सफल नहीं हुआ है। और प्रशांत किशोर जैसे बड़ा चेहरे के सामने जो देश विदेश में जो कह सकते हैं विख्यात है, और प्रशांत किशोर का ये चुनाव था, और इसीलिए बाकी देश विदेश में जो है लोगों की नजरें थी। और क्योंकि देखिए प्रशांत किशोर का हम क्यों कह रहे हैं, बड़ा चेहरा होने के साथ साथ उन्होंने इस चुनाव को बड़ा बना दिया था। अगर प्रशांत किशोर इस चुनाव में नहीं खड़े होते तो फिर ये बीजेपी के लिए एक आम सा चुनाव था, बहुत ही केक वॉक जिसे कहा जाता है। लेकिन क्योंकि प्रशांत किशोर मैदान में उतरे, इस सीट को हाई प्रोफाइल सीट बना दिया, हॉट सीट बना दिया, इसीलिए बीजेपी को अपना पूरा का पूरा कुनबा उतारना पड़ गया यहाँ पे। म्हणजे 40 स्टार कैंपेन भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी बघा मुख्यमंत्री स्टार प्रचारक 40 स्टार प्रचारक उतरवले होते या ठिकाणी. केंद्रीय मंत्री, मोठे मोठे मंत्री उतरवले होते. मात्र तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी दारुण पराभव होताना आपल्याला दिसतोय. आणि याच्यातून एक संदेश असा गेलेला आहे की जरी कमीत कमी मतदान जरी झालं तरी भारतीय जनता पक्षाचा माणूस निवडून यायचा. मात्र आता लोकांमध्ये मेसेज असा गेलेला आहे की कमीत कमी मतदान झालं तरी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव हा सहजासहजी होऊ शकतो, असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर बघा 3 विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली होती. यामध्ये भारतीय जनता पक्षाचा 2 ठिकाणी दारुण पराभव झाला आणि एका ठिकाणी गुजरातमध्ये मात्र त्यांना विजय प्राप्त करता आला. आणि दुसरी गोष्ट अशी की या 3ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं मुख्यमंत्री आहे. त्याहून दुसरी गोष्ट अशी की ज्या राज्यामध्ये ज्या पक्षाचं सरकार असतं त्या पक्षाच्या बाजूने लोक मतदान करत असतात. मात्र आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लोक उघडपणे नाराजगी व्यक्त करतायत आणि मतदान करतायत, हे एकंदरीत या सगळ्या निवडणुकीवरून दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.